बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। आसाम सरकारच्या एका जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झालाय। भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याची जाहिरात आसाम पर्यटन विभागाने प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यामुळे आता नवा वाद उफाळून आलाय। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वं ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील खेड तालुक्यातील भीमाशंकरकडे पाहिलं जातं। आता काहीच दिवसांवर महाशिवरात्री देखील तोंडावर आली आणि त्यात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी भीमाशंकर आसाममध्ये असल्याचं भासवून नवा वाद निर्माण केलाय। एकीकडे राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात गेल्याच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपूर्वीच मोठा वाद झाला होता आणि त्यानंतर आता देवस्थान देखील पळवण्याचा घाट घातला जातोय अशी टीका खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे। आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील यावर टीकास्त्र सोडलंय। आसामच्या संदर्भात आपल्या मुख्यमंत्र्यांचं फार प्रेम आहे। आसामच्या संदर्भात कामाख्य देवी, त्यानंतर काहीतरी इतर काही प्रकरणं झाली तिकडे मधल्या काळामध्ये। त्याच्यामुळे आसामच्या मुख्यमंत्र्यांवरती आता आमचे मुख्यमंत्री काय बोलतायत हे पाहावं लागेल। हा एक पोरकटपणा चाललेला आहे। गुजरात आक्रमण करतच आहे आमच्या उद्योगांवर। आता आसामचे मुख्यमंत्री आमच्या देवधर्मावरती आक्रमण करू लागलेले आहे। शिवलीलामृतामध्ये सुद्धा याचा उल्लेख भीमाशंकरचं जे मंदिर आहे ते भीमा नदीच्या उगमस्थानापाशी आहे आणि ही भीमा नदी आसाम मधल्या कुठल्याही डाकिणी हिलवर नाही तर ती महाराष्ट्रात आहे आणि खेड तालुक्यात असलेलं भीमाशंकराचं मंदिर हे 6वं ज्योतिर्लिंग ही वर्षानुवर्षाची जी श्रद्धा आहे। माझी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांना देखील विनंती आहे की आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या या अशा भाविकांची भावना दुखावणाऱ्या विधानावर वेळीच हस्तक्षेप करावा आणि यातलं जे सत्य आहे ते त्यांच्यापर्यंतही पोहोचवावं। महाराष्ट्राची अस्मिता असणारा भीमाशंकर, 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारा भीमाशंकर आमच्या सगळ्यांचं स्थान, महाराष्ट्राच्या जनतेचं श्रद्धास्थान हे जर कोणी चोरून नेणार असेल तर मात्र आम्ही सरकारला एवढंच सांगतो, हे आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे। या संदर्भामध्ये तुम्ही तातडीनं निवेदन द्या, आसामच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही विरोध करा, महाराष्ट्राच्या जनतेचा अंत पाहू नका। आता खूप महाराष्ट्राच्या जनतेने सोसले, महागाई, बेरोजगारी आणि आता परत हा देवस्थानचा वाद हा महाराष्ट्राच्या अस्मितेला कुठेतरी घाला घालणार आहे। बघा, हा देवस्थानचा वाद निर्माण झालेला आहे। आसाम सरकारने एक जाहिरात प्रसिद्ध केली आणि आता त्या जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झालेला आहे। भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याची जाहिरात आसाम पर्यटन विभागाने प्रसिद्ध केलेली आहे। त्यामुळे आता हा नवा वाद उफाळून आलाय। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वं ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील खेड तालुक्यातील भीमाशंकरकडे खरं तर पाहिलं जातं आणि आता काहीच दिवसांवर महाशिवरात्री देखील आलेली आहे। त्यामुळे हा वाद आणखीनच उफाळत चाललाय। त्यात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी भीमाशंकर आसाममध्ये असल्याचं भासवून एक नवा वाद निर्माण केलाय आणि यावर अधिक बोलण्यासाठी मुख्य पुजारी भीमाशंकरचे मधुकर गवांदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गवांदेजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतायत भीमाशंकर आसाममध्ये असल्याची आसाम सरकारकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली, त्यामुळे आता विरोधक तर सरकारवर हल्लाबोल करतायत, मात्र हे देवस्थान नेमकं कुठे आहे काय सांगता येईल? असं आहे की भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी अनादी काळापासून आपण जे आहे जे श्लोकाप्रमाणे किंवा शिवपुराण आहे, त्याचप्रमाणे शिवलीला अमृत आहे, अनेक ग्रंथातून पूर्वीपासून सांगितल्याप्रमाणे जी 12 ज्योतिर्लिंग आहेत, शंकराचार्य रचित जे आहे त्याच्यामध्ये यो डाकिनी शाकिनी का समाजे निसेव्यमान पिशिदा शनैश्च सदैव भीमादी पदप्रसिद्धम तम शंकरम भक्तहितं नमामि। ज्या ठिकाणी भीमाजी नदीच्या पदस्पर्श ज्या ठिकाणी झालेला आहे आणि त्रिपुरासुराचं वहून डाकिनी शाकिनी असं जे क्षेत्र आहे, जंगल आहे, या जंगलात सह्याद्री पर्वतावरती असलेले जे शिवलिंग आहे त्याला ज्योतिर्लिंग भीमाशंकर असं म्हटले गेलेलं आहे। ज्याला शंकराचार्य रचित पण हा श्लोक आहे, त्याचप्रमाणे 12 ज्योतिर्लिंगाचा आपण श्लोक म्हणतो त्याशिवाय डाकिन्याम भीमशंकर सांगितलेलं आहे। प्रचलित म्हणजे आज 1500 शिवाजी महाराजांच्या अगोदरपासूनची आम्हाला संधी आहेत। आम्ही त्या ठिकाणी वंश परंपरागत पुजारी आहोत। देवाचा नैवेद्य, नंदाजी पूजा वगैरे या ठिकाणी संपूर्ण होती। आज हे काही नवीन आहे असं नाही। मंदिर समजा हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे।
संपूर्ण पुरातत्व म्हणा, पुराण संग्रहालय म्हणा, याच्यामध्ये सगळ्यांचे उल्लेख आहेत. आणि एवढे असून सुद्धा आता हा नवीन वाद जो निर्माण झालेला आहे, हा कसा आहे, काय आहे, असं एवढं काही त्याच्यावरती संपूर्ण हे करणं म्हणजे हे आहे. परंतु त्यांनी कशा पद्धतीने केलं याची कल्पना नाहीये. परंतु भीमाशंकर आहे हे महाराष्ट्रामध्ये बरं, पुणे जिल्ह्यामध्ये गवांदेजी, खेड मात्र तालुक्यात तुम्ही आहे, तेच आहे. खरं तर भीमाशंकर मध्ये पुजारी आहात, त्यामुळे अगदी थोडक्यात इतिहास सांगता येईल का भीमाशंकरचा? पण इतिहास म्हणजे याला डाकिन्याम भीमशंकर असं म्हटलेलं आहे. त्रेतायुगात त्रिपुरासूर नावाचा असुर होता. त्याची ही राजधानीची जागा आहे. शिवलिंग हे अनादी कालापासून स्वयंप्रकाशित आहे. त्रिपुरासूर राजा भगवंताची सेवा करीत असे त्रेतायुगामध्ये. तेव्हा सेवा करीत असताना फार दिवसांनी त्यांना दर्शन दिलं. शंकरांनी काही इच्छा म्हणून मागून घे म्हणून सांगितलं. तेव्हा भगवंताजवळ त्यांनी सांगितलं की मी मोठा राजा आहे, माझं सगळं काही कमी, मला काही कमी नाहीये, काही देणार आहात तर मला अमरपद द्या, असं त्रिपुरासुरांनी भगवंताजवळ मागितलं. तेव्हा शंकरांनी त्याला सांगितलं की ही मृत्यूलोक आहे, याच्यावरती हा देह आहे, केव्हा ना केव्हा नाश होणार आहे. जेव्हा भगवंतांनी त्याला वरदान दिलं की तुला स्त्री आणि पुरुष मारणार नाही, असा आशीर्वाद दिल्यामुळे ती जी 3 पुरं होती, 3 पुरात त्याचं राज्य होतं. पृथ्वी स्वर्ग पाताळामध्ये त्याचं राज्य होतं. आणि तो प्रबळ झाला, सगळ्यांना त्रास देऊ लागला. म्हणून शंकराजवळ ब्रह्मदेव विष्णू प्रार्थना करून पुन्हा शंकरांनी या ठिकाणी अर्धनारी स्वरूप घेतलेले. जे भीमाशंकर एक कमलजा देवी माता आहे, ती पार्वती त्रिपुर सुंदरी आहे. ब्रह्मदेवाने तिची कमल पुष्पाने म्हणजे स्थापना 12 केली म्हणून ज्योतिर्लिंगांपैकी जे 6वं ज्योतिर्लिंग आहे ते खेडमध्येच असल्याचा दावा तुम्ही करताय किंवा तसंच काहीसं आहे. गवांदेजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी.